प्रशांत भाऊ सारख्या माणसाला शाळा, पाणी, रस्ते, पूल याच्यासाठी का बरं आंदोलन करावं लागतं माहितीये का? याचे गुन्हेगार, याच्या सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही आहात. तुम्ही, मला इतकी लाज वाटते या गोष्टीची. त्या नगरपालिकेच्या निवडणुकीला 5,000 रुपये एका तिकिटासाठी एका घरामध्ये 50,000 रुपये वाटले गेले. अरे मला तुम्ही कुठेतरी स्वाभिमान जागा का भीक लागलीये का? इतकी लाज विकून खाल्ली आपण गुन्हेगार आहे. रस्ते दिले नाही, पाणी दिलं नाही, शाळा दिली नाही, पोरं शिकले नाही, शेतकरी मेला, लटकला, तरी आपल्या मतदानात फरक पडत नाही कारण ते विकत मिळतं. लाज वाटली पाहिजे हातात पैसे घेताना. आज इथे तुम्हाला हे प्रश्न सोडवायला मी अख्खा आयुष्य देईल तुम्हाला. मला काही मिळवायचं नाही याच्यातून, सगळं मिळालंय मला आयुष्यात. पण तुम्ही सगळे एक शपथ घ्याल का माझ्यासोबत? या जिल्हा परिषद निवडणुकीला त्या पैशाचे तुकडे करून थोबडावर फेकून मारा. मी येईल ते फेकायला. एक लक्षात ठेवा, मतदानाच्या पुढच्या दिवशी आपल्या पोराच्या डोळ्यात डोळा घालून आपल्याला नजर देण्याची हिंमत असली पाहिजे. माझी आज हिंमत आहे कारण माझ्या आईने अख्खं आयुष्य राजकारणात घातलं. 1 रुपया नाही, 1 पैसा कोणाचा घेतलेला नाही, चहा पिलेला नाही, म्हणून अमोलांना जाते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा छाती फोडून उभा आहे. त्याच्यासाठी ही नैतिकता आहे. अरे ही नैतिकता जर आपण कमवली तर प्रशांत भाऊ सारख्यांना वेळ येणार नाही. कधीतरी सोडा. काय आपल्याला त्या 2,000 रुपये किती दिवस पुरतो? अरे हे आपण धंदे सोडा रे, नाहीतर हे माणसं मरून जातील असेच. पण रस्ते नाही मिळणार, तुमच्या पोरं तसेच अशिक्षित राहतील. त्याच नेत्यांची लाचारी करायची. इतका संताप होतो माझा, मी तुम्हाला सांगतोय बघून. आणि हा संताप याच्यासाठी आहे कारण पुढची पिढी तुम्हाला माफ नाही करणार.